नाशिकचं TCS प्रकरण। या प्रकरणातील एक महिला आरोपी निदा खान अद्याप फरार आहे। आरोपी निदा खानला पकडण्यात नाशिक पोलिसांना अपयश आलेलं आहे। दरम्यान निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे। निदा खानच्या अटकेला कोणतंही संरक्षण नाहीये, मात्र तरीही आरोपी निदा खान फरार असल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। याच TCS कंपनीतल्या धर्मांतर आणि शोषण प्रकरणातली एक ब्रेकिंग न्यूज आपण बघूया। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये SIT कडून एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला होता। या हेल्पलाईन नंबरवर अनेक तक्रारी आल्या, साधारणपणे 20 हून अधिक तक्रारी आलेल्या आहेत। धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात या अनेक तक्रारी आहेत, पण तक्रारी येऊन सुद्धा पुढे गुन्हा दाखल झालेला नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। साधारणपणे 20 हून अधिक तक्रारी या फोनवरून आलेल्या आहेत। SITच्या हेल्पलाईन नंबरवर या तक्रारी आल्या आहेत, पण तक्रार करणारे पुढे आले नाहीयेत, त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाहीये। TCS प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्या धक्कादायक आहेत। एक पीडितेचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। यामध्ये तिनं आरोपींनी धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजी केली असा आरोप केलाय। प्रशिक्षण काळातच संशयितांकडून मानसिक छळ सुरू होता असा दावा पीडितेचा आहे। ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवलं जात होतं असं पीडिता सांगते। अश्लील प्रश्न विचारणं, अश्लील हावभाव करणं, सातत्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात होता। वेळोवेळी धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जात होती। भावना दुखावल्या तरी तेच बोललं जात होतं। पीडितेचा पाठलाग करून बाहेर भेटायला तिच्यावर दबाव टाकल्याची तक्रार सुद्धा पीडितेनं केलेली आहे। जून 2025 ते मार्च 2026 या दरम्यानच्या काळामध्ये अशाच प्रकारचा छळ सतत होत राहिला असा दावा पीडितेनं केलाय। या पीडितेच्या आरोपांमुळे कार्यस्थळी असणाऱ्या सुरक्षेवर आणि पॉश कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात। SIT कडून पीडितेच्या या आरोपांची पडताळणी केली जाते आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। या IT कंपनीमध्ये धक्कादायक प्रकार झाला, त्यानंतर सरकार अलर्ट मोडवर आलेलं आहे। राज्यातल्या ज्या IT कंपनी आहेत त्या आता सरकारच्या रडारवर आलेल्या आहेत। म्हणजे काय तर या राज्यातल्या IT कंपन्या सरकारच्या रडारवर याकरता आल्या आहेत की आता त्या सगळ्या कंपन्यांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांच्याशी कसं वागलं जातं या सगळ्यावर आता नजर सरकारची असणार आहे। IT क्षेत्रातील कामगारांच्या हिताचं रक्षण करणं, त्याकरता उपाययोजना सुचवणं याबाबत विस्तृत आणि दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे आणि त्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करावी असे निर्देश ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी दिलेले आहेत। विविध IT कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत मंत्री फुंडकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे निर्देश दिलेले आहेत।